विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील पहिली कविता द ब्रदर. या कवितेमध्ये आपण कवितेचा पूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत, तसेच कवितेचे चालीवर गायन देखील करणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रश्नाने कवितेची सुरुवात करूया. क्वेश्चन ए, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे सांगितल्याप्रमाणे करा. इथे आपल्याला फॅमिली हा शब्द दिला आहे. या शब्दाच्या बाजूने 4 बाण दाखवले आहेत, म्हणजे आपल्याला फॅमिली या शब्दाशी संबंधित 4 शब्द लिहायचे आहेत. इथे मदर हा शब्द अगोदरच लिहून दिला आहे. उरलेल्या 3 ठिकाणी आपण फादर, लव, केअर असे शब्द लिहूया. यापुढे फ्रेंड हा शब्द दिला आहे व त्याच्या कडेने सुद्धा 4 रिकामे चौकोन दाखवले आहेत. इथे क्लेव्हर हा शब्द लिहून दिला आहे. इथे आपण काइंड, हेल्पफुल, स्मार्ट असे शब्द लिहूया. क्वेश्चन बी, रीड द पोएम अँड एन्जॉय, कविता वाचा आणि आनंद घ्या. या कवितेचे आपण सोप्या चालीवर गायन करूया. In laughter bright, in shadows deep, a bond we share, the love we keep. Through storms and sun, we walk as one. You, my brother, my moon and sun. With eyes that see my hidden pain, you stand beside through loss and gain. In every tear and every smile, your presence makes it all worthwhile. Like rivers flow to the sea, together strong, you and me. When days are dark and nights are long, your strength and hope keep me strong. Through time and space, no bond can break. A love so pure, no force can break. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अमरजीत सिंग यांनी लिहिलेली आहे. ही कविता भावाच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सुखदुःखात, संकटात भाऊ नेहमी पाठीशी उभा राहतो आणि त्याचे प्रेम इतके पवित्र आहे की ते कधीच कमी होत नाही. हाच या कवितेचा मुख्य संदेश आहे. खाली वर्ड बास्केट दिलेली आहे. त्यामध्ये 2 शब्द दिलेत. गेन, ॲडव्हान्टेज इन समथिंग, म्हणजे नफा किंवा फायदा. वर्थवाईल, एन्जॉयबल ऑर यूजफुल, म्हणजे फायदेशीर किंवा मूल्यवान. क्वेश्चन सी, यूज द वर्ड्स गिव्हन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्सेस, म्हणजे खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे स्माईल. इथे दिलेल्या प्रत्येक शब्दापासून आपण 2-2 वाक्य तयार करूया. स्माईल, स्माईल मेक्स एव्हरीवन ब्युटिफुल. स्माईल इज प्रिशियस. ब्रदर, माय ब्रदर इज व्हेरी क्लेव्हर. माय ब्रदर नेम इज, आणि पुढे तुम्ही तुमच्या भावाचे नाव लिहू शकता. रिव्हर, गंगा इज अ फेमस रिव्हर. रिव्हर फ्लोज थ्रू द माउंटेन. सी, अरेबियन सी इज इन द वेस्ट ऑफ इंडिया. रिव्हर फ्लोज टू मीट द सी. क्वेश्चन डी, डिस्कस अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे चर्चा करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, विच लाईन डू यू लाईक द मोस्ट फ्रॉम द पोएम. व्हाय, म्हणजे तुम्हाला या कवितेतील सर्वात जास्त कोणती ओळ आवडली आणि का. इथे या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. आय लाईक द लाईन, थ्रू टाईम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक, बिकॉज इट शोज दॅट ट्रू सिबलिंग लव लास्ट फॉर एव्हर. दुसरा प्रश्न आहे, विच क्वालिटीज ऑफ अ ब्रदर
आर डिस्क्राइब्ड इन द पोएम. म्हणजे भावाच्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन या कवितेमध्ये केले आहे. आन्सर, द ब्रदर इज डिस्क्राइब्ड ॲज केअरिंग, सपोर्टिव्ह ड्युरिंग हार्ड टाइम्स, अंडरस्टँडिंग हिडन पेन अँड बीइंग अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ अँड होप. क्वेश्चन ई, कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. म्हणजे रिकाम्या जागा पूर्ण करा. फर्स्ट, व्हेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लाँग. सेकंड, थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. थर्ड, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. फोर्थ, इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माईल. अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा पूर्ण केल्या आहेत. क्वेश्चन एफ, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोएम अँड राईट देम. या कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा आणि लिहा. इथे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या मी लिहून देत आहे. डीप, कीप. वन, सन. पेन, गेन. स्माईल, वर्थवाईल. सी, मी. लॉंग, स्ट्रॉंग. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा आणि समजून घ्या. आपण वाक्यांचे वाचन करूया. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल शायनिंग ब्राईट अबाव अस ऑल. इथे दिलेल्या वाक्याचा अर्थ असा होतो, चंद्र हा एखाद्या चांदीच्या चेंडूसारखा आहे आणि तो आपल्या सर्वांच्या डोक्यावर चमकत आहे. इथे काय सांगितले आहे? मून इज कंपेअर्ड विथ सिल्वर बॉल. म्हणजे चंद्राची तुलना चांदीच्या चेंडूसोबत केली आहे. दुसरे उदाहरण पहा. माय हार्ट इज लाईक अ हॅपी ड्रम. म्हणजे माझे हृदय हे एखाद्या आनंदी ढोलासारखे आहे. हार्ट इज कंपेअर्ड विथ हॅपी ड्रम बीटिंग फास्ट व्हेन फन हॅज कम. म्हणजे इथे आपल्या हृदयाची तुलना एखाद्या आनंदाने वाजणाऱ्या ढोलाशी केलेली आहे. व्हेन देर इज कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स यूजिंग वर्ड्स लाईक ॲज इट इज सिमिली. आता पहा, जेव्हा लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर करून दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुलना केली जाते तेव्हा त्याला सिमिली म्हणजेच मराठीमध्ये उपमा अलंकार असे म्हणतात. म्हणजे इथे जी आपल्याला दोन उदाहरणे दिलेली आहेत ती उपमा या अलंकाराची आहेत. जिथे पहिल्या वाक्यात चंद्राची तुलना चांदीच्या चेंडूशी केली आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये हृदयाची तुलना आनंदाने वाजणाऱ्या ढोलाशी केली आहे. क्वेश्चन जी, रीड द पोएम अँड कंप्लीट द फॉलोइंग. कविता वाचा आणि पुढे दिलेल्या ओळी पूर्ण करा. फर्स्ट, द नेम ऑफ द पोएम इज द ब्रदर. सेकंड, द पोएट ऑफ द पोएम इज अमनजीत सिंग. थर्ड, द पोएम इज अबाउट द स्ट्रॉंग बॉन्ड अँड लव बिटवीन सिबलिंग्स. Fourth, the figure of speech used in the poem is simile. Fifth, the message of the poem is that family bond give us the strength in every difficulties of life. Question H, tell your friend what will your brother do. म्हणजे तुमच्या मित्राला सांगा की पुढे दिलेल्या परिस्थितीत तुमचा भाऊ काय करेल. इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास ही विल फील व्हेरी प्राऊड. इफ आय फॉल व्हाईल प्लेइंग ही विल क्विकली हेल्प मी स्टँड अप. क्वेश्चन आय, अंडरलाइन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली.
उपमा अलंकार दाखवणाऱ्या शब्दांना अधोरेखित करा. पहिले वाक्य, शी इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. इथे आपण ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन याला अधोरेखित करूया. दुसरे वाक्य, ही रन्स लाईक द विंड. इथे लाईक द विंड या शब्दांना अधोरेखित करूया. व तिसरे वाक्य, द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. इथे लाईक अ सिल्वर बॉल या शब्दांच्या खाली अंडरलाईन करूया. क्वेश्चन जे, फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फ्रॉम द पोएम. याचे उत्तर आहे लाईक रिव्हर्स टू द सी. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेली वाक्य वाचा. ही इज अ लायन. शी इज अ शायनिंग स्टार. माय क्लासरूम वॉज अ झू. टाईम इज मनी. इथे जी आपल्याला 4 वाक्य दिली आहेत त्या वाक्यांमध्ये काय दिसते? पहिल्या वाक्यात ही इज अ लायन, तो सिंह आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये शी इज अ शायनिंग स्टार, ती एक चमकता तारा आहे. तिसरे वाक्य, माय क्लासरूम वॉज अ झू, माझा वर्ग एक प्राणी संग्रहालय होता. आणि चौथे वाक्य, टाईम इज मनी, वेळ हाच पैसा आहे. असा यातून आपल्याला अर्थ समजतो. म्हणजे काय? वेन देर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट थिंग्स विदाउट यूजिंग वर्ड्स लाईक ॲज, इट इज अ मेटाफर. म्हणजे जेव्हा लाईक किंवा ॲज अशा शब्दांचा वापर न करता 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये थेट तुलना केली जाते तेव्हा त्याला मेटाफर म्हणजे रूपक अलंकार म्हणतात. जसे की पहिल्या उदाहरणामध्ये त्याची तुलना थेट सिंहाशी केली आहे, म्हणजे त्याला थेट सिंह म्हटले आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये तिला चमकता तारा म्हटले आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये वर्गाला प्राणी संग्रहालय म्हटले आहे व चौथ्या वाक्यात वेळेलाच पैसा असे म्हटले आहे. म्हणजे इथे तुलना न करता थेट रूपक अलंकार साधला आहे. म्हणजे लाईक किंवा ॲज अशा शब्दांचा वापर न करता थेट तुलना केलेली आहे. क्वेश्चन के, फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर फ्रॉम द पोएम. याचे उत्तर असे लिहूया. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. येथे भावाला थेट चंद्र आणि सूर्य म्हटले आहे. म्हणजे इथे लाईक किंवा ॲज वापरलेले नाही. क्वेश्चन एल, क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. इथे मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी 2 ग्रीटिंग कार्ड्स बनवून दिली आहेत. या ग्रीटिंग कार्डची मदत घेऊन तुम्ही आणखी वेगळा मेसेज लिहिलेले ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता. क्वेश्चन एम, राईट डाऊन द क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर इन द पेटल्स. इथे आपल्याला एक राखी दिली आहे, ज्या राखीला पाकळ्या आहेत व या प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला आपल्या भावाबद्दलच्या विशेष गुणवैशिष्ट्यांची नावे लिहायची आहेत. पहा, आपण लिहूया लव्हिंग, केअरिंग, हेल्पफुल, स्ट्रॉंग, काइंड, क्लेव्हर, स्मार्ट, फनी. क्वेश्चन एन, राईट ॲन एसे ऑन माय ब्रदर यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे खाली दिलेले मुद्दे वापरून माय ब्रदर या विषयावर निबंध लिहा. आणि मुद्दे आहेत इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर म्हणजे तुमच्या भावाची ओळख. दुसरं, हाऊ ही केअर्स फॉर यू, तो तुमची कशी काळजी घेतो. हाऊ ही सपोर्ट्स यू, तो तुम्हाला कसा सपोर्ट करतो किंवा तुम्हाला कसा पाठिंबा देतो. हाऊ यू एन्जॉय युअर टाईम टुगेदर, आणि तुम्ही तुमचा एकत्र वेळ कसा आनंदाने घालवता. या मुद्द्यांच्या आधारे लिहिलेला एक छोटासा निबंध मी इथे तुम्हाला देत आहे. या निबंधामध्ये तुम्ही काही थोडाफार बदल आवश्यकतेप्रमाणे करून
नवीन निबंध लिहू शकता. पहा, माय ब्रदर्स नेम इज राहुल. ही इज ओल्डर दॅन मी अँड इज माय बेस्ट फ्रेंड. ही इज व्हेरी काइंड अँड स्मार्ट. इथे आपण आपल्या भावाची ओळख करून दिली आहे. आता दुसरा मुद्दा, हाऊ ही केअर्स फॉर यू. तो तुमची कशी काळजी घेतो. ही केअर्स फॉर मी अ लॉट. वेन एवर आय एम सॅड ऑर सिक ही सिट्स बिसाइड मी अँड ट्राईज टू मेक मी स्माईल. ही ऑलवेज शेअर्स हिज चॉकलेट्स अँड टॉईज विथ मी. तो आपल्याला कसा सपोर्ट करतो ते असे लिहूया. ही सपोर्ट्स मी इन एव्हरीथिंग. ही हेल्प्स मी with my difficult homework and teaches me how to play cricket. Whenever I make a mistake, he guides me gently instead of getting angry. आता शेवटचा मुद्दा पहा. We enjoy our time together very much. We play video games, watch cartoons and go to the park every evening. Having him as my brother is the greatest gift इन माय लाईफ. असा हा छोटासा व सोपा निबंध मी तुम्हाला लिहून दिला आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील पहिली कविता द ब्रदर पाहिली. या कवितेचे गायन केले व कवितेवर आधारित असलेला संपूर्ण स्वाध्याय सोडवला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.